आज आम्ही मूळ फिर्यादीतर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे. आमचं म्हणणं होतं न्यायालयास की आमचं म्हणणं लेखी म्हणणं कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे. आम्हाला आमचं म्हणणं म्हणण्याची संधी देण्यात यावी. कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यात तपासी अधिकारी आणि मूळ फिर्यादी यांच्यातर्फे आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली होती ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे. 27 तारखेला आमचं लेखी म्हणण्यात मांडण्यात येईल. तपासी अधिकारी यांचं देखील म्हणणं येईल, सरकारी वकिलांचं म्हणणं येईल. थोडक्यात सर्व पक्षकारांचं फिर्यादी आणि आरोपी आणि सरकारी वकील यांचं म्हणणं मांडून त्याच्यानंतर फायनल काय जे युक्तिवाद होऊन पुढचे आदेश होतील. 27 एप्रिलपर्यंत अटक होऊ शकते का? काय हो, तिला आता तरी कुठल्या प्रकारचं इंटरिम प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे अरेस्ट करू शकतात. कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाही. आता तिला अटक करू शकतात का पोलीस? हो, करू शकतात. वकिलांनी त्यांच्या सर्टिफिकेट सादर केलं आहे तसं की काय नाही? कोर्टात काही नाही दस्तऐवज सादर केलेला आहे, तो युक्तिवाद केलेला आहे. पण त्या संदर्भात माझ्याकडे कुठलं कागदपत्र नसल्यामुळे आता मी काही सांगू शकत नाही. परंतु कोर्टाने आता शोकॉज नोटीस काढलेली आहे. मूळ फिर्यादी आणि तपासी अधिकारी यांचं म्हणणं ऐकूनच पुढचा काय असेल तो आदेश होण्यात येईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप कोर्ट में आपके पक्ष Yes. में क्या रखा आपने, क्या जीरा हुआ? ये केस में ओरिजिनल विक्टिम की तरफ से वकील पत्र आज दाखिल किया है. हमारी कोर्ट से मांग थी कि हमारा कहना जब तक कोर्ट में आता नहीं तब तक ये जामीन के ऊपर की जो सुनवाई है वो अगली तारीख कर एडजर्न की जाए. कोर्ट ने ये एक्सेप्ट किया है और हमें भी और प्रोसिक्यूशन को भी अपना जो लेखी रिटर्न स्टेटमेंट जो है वो देने के लिए परमिशन दी है. मैटर इज केप्ट नाउ ऑन 27 April 2026 फॉर द से ऑफ आयो एज वेल एज द से ऑफ द विक्टिम. तो ये तारीख कब तक दी है सर? क्या और जो है इस दौरान निदा खान को कोई राहत मिली है इस मामले को लेकर अरेस्ट से? नहीं, अभी तक तो फिलहाल ऑनरेबल कोर्ट ने कुछ इंटरिम प्रोटेक्शन दिया नहीं है. तो पुलिस कैन अरेस्ट. नेक्स्ट डेट क्या दिया है सर इस पर? नेक्स्ट डेट फॉर आर्ग्यूमेंट एंड से इज केप्ट ऑन 27 April 2026. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.